पासपोर्टच वाटतोय ना, पण तू खरंच पासपोर्ट आहे का? हां, तुम्हाला दिसतंय इकडे बघा. म्हणजे हे अशा टाईपचे पण इन्व्हिटेशन होतात. तर मी पासपोर्ट का रेडी केलाय, कारण तो मुलगा आफ्रिकन होता, ती मुलगी आपली पंजाबची होती. ॲक्च्युली त्यांचं वेडिंग तिकडे पण होतं आणि इकडे पण होतं. सो तिकडच्या वेडिंगसाठी त्यांना पासपोर्टमध्ये पाहिजे होतं की हां, जास्त डोकं लावायचंच नाही. लोकांनी बघितलं की वाटलं पाहिजे अरे पासपोर्ट आहे, कुठेतरी जायचंच आहे की काय. म्हणजे त्याच्यामधून ते डिपिक्ट झालं की अरे हां, आता इन्व्हिटेशन आहे म्हटल्यानंतर लोकांना सरळ एक डोक्यात असं 4 फुलं लावलेली येतात, डाटा लिहिलेला आणि संपला. या लेवलचे पण इन्व्हिटेशन्स असतात, पण हे खूप ॲडव्हान्स लेवल आलं जेव्हा तुमचा क्लायंट खूप मोठा असतो, तुमच्या क्लायंटचं बजेट तेवढं असतं किंवा त्या लेवलची ती लोकं असतात. पण बेसिक पैसे आपण एवढ्या गोष्टी करू शकतो. आता हे झालं इन्व्हिटेशन आणि लोगो, वेलकम बोर्ड ह्या गोष्टींबाबतचं. पण जेव्हा आपण एखादा इव्हेंट करतो तर कधी कधी काय होतं, आपला विधी मंडपचं एक फॉर एक्झाम्पल घेऊया. तर मी म्हणते मला महाराष्ट्रीयन लग्न करायचे, तर महाराष्ट्रीयन पद्धतीने लग्न करताना आपल्या डोक्यामध्ये ना 2-4च गोष्टी फिट होतात. झेंडूची फुलं, काय म्हणतात ना आपली केळी, आणि हे पाण्याचं सरळ ठरलेलं आहे की अशा गोष्टी आहेत करून. पण मग त्या गोष्टी आपल्या डिझायनिंगमध्ये कशा उतरवायच्या? कारण जर मी विधी मंडप करते आणि आपण युजली फ्रीज लावतो स्टेजच्या साईडने, पण कधी कधी ते फ्लेक्सिंगचं पण काम असतं, कारण त्याने ते सुंदर दिसतं. पण फ्लेक्सिंगच्या कामामध्ये तुम्ही जर विचार केला प्लेन व्हाईट फ्लेक्स द्यायचा आणि वरती जे काही डेकोर आहे तर ते खूप एवढं अपील नाही होत. पण त्या जर इन अकॉर्डिंगली जायचं असेल आपल्याला, तो फ्लेक्सिंग त्याच डिझायनिंगमध्ये रेडी झालेला असायला हवा. त्याचं खूप लाऊड पण नको आहे, खूप मिनिमल पण नको. तुमच्या टीमला तुम्ही काय वरती डेकोर करणार आहे, काय फुलं लावणार आहेत, त्यानुसारच त्या गोष्टी असायला पाहिजे. त्यात कलर्स पण तेच असायला पाहिजेत. म्हणजे आता मी जर वरती पिंक पिच व्हाईट लावलेला आहे तर मी खाली ब्लॅक घेऊन चालेल का? नाही चालणार. सो त्या पण गोष्टी खूप मॅटर करतात आणि ही गोष्टी डिझायनरला ऑलरेडी माहिती असतात, पण एक तुम्ही त्याच्या थ्रू जाता ना, सो तुम्हाला ह्या गोष्टी माहिती असणं खूप इम्पॉर्टंट आहे. कारण एका काही गोष्टींचे एक बेसिक रूल असतात, ते रूल फॉलो करतच आपल्याला सगळं करायचं. म्हणजे आता बघा, कधी कधी सप्तपदी पण आता तुम्हाला सांगितलं असेल सप्तपदीचं वगैरे डेकोर वगैरे असतं, तर त्याच्यामध्ये पण ना युजली फुलांपेक्षा पण कधी कधी लोक फ्लेक्सिंगचा पण यूज करतात. त्याच्यावरती लिहिलेलं असतं ते पहिलं पाऊल, दुसरं पाऊल, अमुक तमुक सगळं काही. पण ते करत असताना पण त्याच्यात पण थॉट प्रोसेस असते. लोक त्याच्यामध्ये भरपूर काही काही गोष्टी ॲड करतात. हे कोणाचं काम आहे? हे डिझायनर लोकांचं. पण कधी कधी काय होतं, डिझायनर लोकांना पण ते आयडियाज नसतात, त्या द्यायच्या असतात तुम्ही तुमच्या क्लायंटनी, तुमच्या क्लायंटच्या रिक्वायरमेंटनुसार, आणि ट्रेंड बदलतो, ट्रेंड त्यानुसार. मग ह्या गोष्टी डिझायनिंगमध्ये खूप इम्पॉर्टंट आहेत. आता हे झालं आपलं फ्लेक्सिंगचं वगैरे काम, पण बेसिक गोष्टी इव्हेंट लाईनमध्ये खूप इम्पॉर्टंट रोल प्ले करतात. जसं की आता तुम्हाला जर मी एखादं खूप वेडिंगचं पॅकेज घेतो, फुल 0पासून ते एंडपर्यंत मला वेडिंग प्लॅन करायचे, तर त्याच्यामध्ये काय काय गोष्टी आल्या पाहिजे. आता मी तुम्हाला आत्ताच जस्ट एक काय म्हणतात रफली आयडिया दिली, तर मला तुमच्याकडूनच ऐकायला आवडेल की किती जणांचं लक्ष आहे की बाबा चला आम्हाला कळलंय करून स्टार्टपासून. सुरुवात कुठून करायची? तसं नाही म्हणत रे मी म्हणते तू इव्हेंट प्लॅन करायला घेतलाय, सो तू सुरुवातीला काय डिझाईन करणार आहे ते सांग. डिझायनिंगमध्ये बरोबर. हां बरं, वेलकम बोर्ड म्हणतात त्याला, किंवा इजर स्टँडवरती बोर्ड मांडला.